साई लीला मासिक 1924 अंक 4. लीला कंटिन्यूड फ्रॉम अंक 3. तो तसाच 6 दिवस तेथेच होतो, परंतु ते माझे डोके दुखणे कमी झाले नाही. पुढे मला घरी जाण्यास परवानगी दिली व 1-2 दिवसांनी अल्लाह अच्छा करेगा असे म्हणाले व उदी व वरदहस्त शिरी ठेवून वाडा लवकर बांध, मला यावयाचे आहे असे म्हणाले. तसाच मी निघालो. माझे डोके दुखणे घर आल्यावर घराचे काम आटोपेपर्यंत कमी झाले नाही. त्याच 2 महिन्यावर दिवस होऊन गेले. मी अगदीच जिव्हाळा त्रासून एके दिवशी रागाने पत्र श्री राधाकृष्ण आईस पाठवले की आता माझ्याने त्रास सहन करवत नाही. मला लवकर बरे करा, नाहीतर मारून तरी टाका. अगर मी तेथे येऊन आपली सेवा करीत चरणापाशी मरतो असे श्रीस कळविण्यास लिहिले. त्यावेळी श्रीने डॉक्टर पिल्ले यांच्यापाशी माझ्यासाठी थोडीशी उदी व चिमूटभर काही भुकी यांचे पाकेट देऊन त्यांना म्हणले की हे पत्रात घाल व त्याला असे लिही की उदी लाव व हे औषध नाकात ओढ, बरा होशील. अल्ला बरे करील, भिवू नको. भ्याव कशाला वायकावाने. ते पत्र मी वाचून त्याप्रमाणे केले. तो मला बराच शिका येऊन मी झोपेलो. तो दुसऱ्या दिवशी 10 वाजता मला आईने जबरीने उठविले, कारण आदल्या दिवसापासून काहीच खाल्ले नव्हते व मग मात्र थोडी कसर राहिली होती. संबंध घराचे काम पुरे होत आले, परंतु माझ्याने तेथे जावले नाही व पावसाच्या अगोदर घरात राहण्यास जावे असा विचार करून मी तसे करावयास श्रीची परवानगी मागितली. गुरुवारी पहाटेस आपण दोघेही सगळे जाऊ असे उत्तर आले. त्याप्रमाणे तोच विचार नक्की करून लागलाच श्री वास्तुशांतीचा विचार केला व नेमल्या दिवशी सर्व मंडळी रात्री उठून स्नान वगैरे आटोपून निघालो. त्यावेळी माझे डोके जरा जास्त दुखण्यास लागले, परंतु मी त्याकडे लक्ष न देता पूजा आरती आटोपून तयार झालो व श्रीचा फोटो हातात घेऊन श्री स्मरण करीत सर्व मंडळीसहित निघालो. त्यावेळी श्रीही माझ्याबरोबर हातात झोली व सटका घेऊन चालत आले व थेट घरात जाईपर्यंत व फोटो ठिकाणावर ठेवीपर्यंत बरोबर होते असा मला भास होत होता व नंतर ते दिसेनासे झाले व मग मी वास्तुशांतीच्या तयारीस लागलो. मला त्रास होऊ नये म्हणून शांती माझा भाऊ आनंदरावकडून करवून घ्यावी असा सर्वांचा विचार झाला, परंतु तो मी नाकारून मी स्वतःचं सर्व काम केले. मात्र माझे डोके त्या दिवसापासून एकदम जे राहिले ते वेळेपर्यंत हा सर्व श्रीचाच कृपेचा प्रभाव आहे. मात्र प्रत्येक वेळी मी गेल्याबरोबर दक्षिणा वगैरे विशेष मागत व गेल्याबरोबर सर्वत्रांची चौकशी करून खायला काय आणले आहे ते दे असे म्हणत. आमची मंडळी त्यांच्या करिताच म्हणून निराळेच काही ना काहीतरी करून बरोबर घेत असे व त्यातून थोडे नैवेद्याच्या वेळी जेवून मग न्याहारीच्या वेळी ते माझे कुटुंब स्वतः घेऊन जात असे. हा त्यांचा नेम त्यांनी शेवटपर्यंत चालू ठेवला होताच. दक्षिणा मजजवळूनही मागत व त्यांच्याकडूनही मागत असत. मात्र निघताना मला नेहमी भाऊ 1-2 दिवसांनी ये बर का, ये 2 गोष्टी माझ्याशी बोल आणि चालला जा, राहू नकोस, जा भिवू नकोस, अल्ला मालिक है, मी संगे येतो असे म्हणत. मात्र रजा देता व ती पदरात पडता 2-4 वेळा तरी सामान गाडीतून उतरावे लागले. असा बहुधा नित्याचा क्रम असे नरसिंह अवतार धारण करून बाबांची नित्याची आशीर्वाद
वृष्टी झाली की आता 1-2 दिवसातच रजा खात्रीने मिळावयाची असे समजण्यात येई. एकदा मी श्री चरणापाशी असताना मजकडून दक्षिणा वेळोवेळी मागून घेतली व आमच्या मंडळीकडूनही मागितली. जा, सर्व पैसे असतील ते मला लवकर दे, मजजवळ पैसे नाहीत, असे ते म्हणाले. तेव्हा माझ्या मंडळीने मजजवळून चावी घेऊन वाड्यात जाऊन माझे म्हणून सर्व जे काही होते ते म्हणजे माझे पुष्कळ दिवसापासूनचे श्रीलक्ष्मीपूजनाचे पैसे बरेच जमलेले होते, ते म्हणजे जे मी कधीही खर्चीच नसे, ते घेऊन आल्या व श्रीचरणी अर्पण केले. त्यावेळी श्री हसले आणि म्हणाले, आज तू सर्व लुटून आणले, पण विचार केलास का तुला मारील ना? त्यावर आमचे कुटुंब म्हणाले, नाही बाबा, असे केव्हाही होणार नाही. आप त्याला तर काय, पण मी दुसऱ्या कुणालाही दिले तरी देखील ते मजवर रागवणार नाहीत. त्यावर बाबा म्हणाले, पण तू त्याची सर्व पेटी रिकामी केलीस ना? त्यावर तिने उत्तर दिले, बाबा, तुम्हाला दिले त्यात मी काहीच वाईट केले नाही व आपल्याला दिल्याबद्दल ते उलट आनंद मानतील. त्यावर बाबा म्हणाले, बरे असू दे, अल्लाह है, तुझे देव तुझ्या हाती तो लागला, त्याला तू दुखू नकोस, तो माझा आहे बरे. त्यावर माझे कुटुंबाने विचारले, बाबा, मी कोणाची? बाबा म्हणाले, तू पण माझीच, तुम्हाला काही कमी करणार नाही, भिवू नका, असेच मन ठेवावे. बर त्यांच्यामध्ये अल्लाह राजी राहतो. गरीबों का वाली अल्लाह है, अल्लाह से कोई नहीं. काही फिकीर करू नको, पुरा सोराना सर्वांना जीव लावून राय. एकदा मी शिर्डीत जाण्याचा बेत केला. त्यावेळी मला रेल्वे पासेस वगैरे मिळाल्या व कारखान्यात थोडा दंगा होण्याचा संभव होता. करिता मला माझे वरिष्ठाने म्हणले, तू आता जाऊ नकोस, मग पुढे जा, मी तुला पुन्हा पाळीस बांधून देईन. तरी माझे मन राहीना. तेव्हा मी तर निश्चय केला की शिर्डीत जायचेच, जे काय होईल ते हो. आपले बाबा आहेत व रात्री झोपी गेलो. त्यावेळी मला पहाटे स्वप्नात श्री येऊन मोठ्या रागाने हातात सोटा घेऊन म्हणाले, खबरदार आलास तर मारून टाकेन, असे म्हणून मला रागाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या व शेवटी म्हणाले की येऊ नकोस, हमेशा कशाला यायला पाहिजे, मी तुला सोडून नाही, मी तुझे पाशीच आहे, असा वेडा होऊ नकोस. नंतर मी जागा होऊन पाहतो तो बाबा नाहीत. मग हे स्वप्न मी माझ्या मातुश्रीस सांगितले. त्यावर त्या म्हणाल्यास की तुझे तू पहा, तुला श्री बाबा सांगतात तसे